फायनली ते आलेत. आता मी चाललोय, बघूया. ब्लॉग सगळा पात्रा लाईक करा, सबस्क्राईब करा गाईज. बाय बाय. आणि चाललोय आता आम्ही, बघूया पुढं. सगळं डिफिकल्ट टास्क आलाय आता, बघूया. म्हणून तर आणलंय. चल ये जाशी म्हातारे लोक जातात, तुम्ही एवढे नवतारे तरी जाताय ना. मग 25 वर्षाच्या बाय. बघी खिशात हात घालू नको चालू. काय झालं ग? इकडं इकडे हात धरून चालवले. शिवराय राष्ट्रमाता, कारण उच्च कोटीच्या राजनीतीची जाण असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना सह्याद्रीच्या हृदयामध्ये सर्व मावळे घेऊन स्वराज्याचा भगवा उठवला. कारण गडकिल्ल्यांच्या मोहिमेबद्दल महाराजांनी, आणि त्यामध्ये कारण की त्यामध्ये राजनीतीची जाण असलेल्या, आणि त्यामध्ये 12 गावचे 12 मावळे आणि सत्य परिस्थितीमध्ये असणारं वास्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि वीररत्न तानाजी मालुसरे यांनी गडकिल्ल्यासंदर्भामध्ये मोहिमा केल्या गेल्या. आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला, कारण त्या ठिकाणाला सुवर्ण तलवार प्रज्वलित करून छत्रपती महाराजांनी राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना प्रतापगडावरती भवानी मातेच्या आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी सुवर्ण तलवार प्रज्वलित केली. आणि छत्रपती महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ केली. आणि पारागावचे 12 मावळ्यांना रायरेश्वरावरती शपथ केली आणि त्यामध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकवला. असे गडकिल्ले महाराजांनी महाराष्ट्राच्या इतिहासात निवड केली गेली. तोरणा, रायगड, प्रतापगड, रायरेश्वर, रोहिडा, पुरंदर, वज्रगड, लोहगड, तुंग, तिकोना, लिंगाणा, वासोटा, विसावा, शिवनेरी आणि हा कोंढाणा. कारण या गडापैकी 23 किल्ले या गडाच्या पाठीमागे, म्हणून या गडाला बळकट अशी ताकद होती. आणि त्याच गडावरती एक ताकदीचा असणारा दिल्लीचा बादशाह औरंगजेब
आणि औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार उदयभान राठोड राजपूत याला हा किल्ला खजिना दिला गेला होता. ही जहागिरी छत्रपती महाराजांची संपत्ती होती, शहाजीराजांच्या घराण्यातली. शहाजीराजे वेरूळचे कर्तबगार घराणे होते, म्हणून या उच्च कोटीच्या राजनीतीची जाण असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊसाहेबांनं हिंदवी स्वराज्याची शपथ केली. आणि शेवटच्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे या ठिकाणी वीरमरण आले. त्यांच्या स्मरणार्थी आपल्याला आज महाराजांनी गेले 355 वर्ष झाली त्या ठिकाणी तानाजी मालुसरेंच्या स्मृती समाधीची स्थापना केली. कारण श्रीची इच्छा आणि वीररत्न तानाजी मालुसरे महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद केली की गड आला पण सिंह गेला. तारीख 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा, मोगलांचा किल्लेदार, दिल्लीचा बादशाह औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणछोड उदयभान राठोड यांच्यापासून गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंता घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि किल्लेदार उदयभानास ठार मारून या ठिकाणी प्राणार्पण केले गेले. त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी पिढीनपिढी उरावं पुरावं म्हणून त्या ठिकाणाला पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी तानाजी मालुसरे मरण पावले. इथे दारार तीर्थी पडले. 560 मावळे होते. गडावरची 1800 राजपूत होते. काही मोगल होते, काही राजपूत होते, काही मुस्लिम होते. अशा पद्धतीमध्ये 18 बगाड जातीचे सर्व मावळे जमा करून या ठिकाणाला महाराजांनी पाठीमागच्या बाजूनं पश्चिमेची बाजू त्या बाजूनं 360 मावळा गडावर घेतला. ते तानाजी मालुसरे आणि एक शेलार मामा तानाजी मालुसरे मामा होते. 80 वय होतं. 80 वर्षीय शेलार मामानं तो कल्याण दरवाजा लढवला. तिकडनं 200 मावळे छापा घालून बसलेले होते. असताना इकडनं हल्ला झाला आणि याच बाजूला तानाजीरावांवरती किल्लेदाराचा वार झाला. आणि त्यामध्ये तानाजी मालुसरेच्या दुर्दैवानं ढालीवर वार उचलला, परंतु तानाजी मालुसरे हातातील ढाल पाठीमागे तुटली. मग शेला किती टिकणार होता? अरे कमरेच्या कडून शेल्याला शेल्यावर घेत होता वाराला. अरे इंच झकमा अंगाला सप वार गेले होते. तानाजी मालुसरे 1200 पठाण कापले होते. 1200 पठाण कापले असताना त्यामध्ये पलटचा वार उदयभानानं तानाजी मालुसऱ्यांचा हात उडवला आणि एका हातानं लढत मावळा अर्धा गडसर करून तानाजी मालुसऱ्यांनी या ठिकाणी धारार कीर्ती पडली. रस्त्याच्या थोवळ्यात पडलेला पाहिल्यानंतर शेलार सूर्याजीनं ताबडतोब पाहताच सूर्याजीनं जाऊन परतीचा दोर कापला. 60 मावळा परतीला लागलेला सूर्याजी म्हणतो, अरे हिजड्यांनो, तुमचा बाप रक्ताच्या थोवळ्यात मरून पडलाय. परतीचे दोर तेव्हाच कापून टाकले गेले. त्याच वेळेला हरलेला गड पलट वार केला आणि सूर्याजीनं शेलार मामानं पुन्हा गड स्वराज्यात गेलेला हरलेला गड स्वराज्यात घेतला आणि स्वराज्याचा भगवा फडकवला. पागेची गंज पेटवली. संदेश राजगडाला मिळाला. राजगडाला संदेश पोचला. जाऊन म्हटलं, शुभाराजे तुम्ही जाऊ शकता गडाला. माझा लाडका कोंढाणा सहन करा. कोंढाण्याचा सिंहगड आला. पण गडातला गड गेला. महाराज आले गडावरती. पुणे दरवाजाला सूर्यकिरण फुटलं होतं. पहाड झाली होती. सूर्यकिरण फुटलं होतं आणि पहिलेच पायरीवरती महाराजांचं पाऊल पडलं. पण एकही मावळा महाराजांच्या स्वागतासाठी पुणे दरवाज्यावर नसताना त्या ठिकाणी अचानक महाराजांना अचानक बाब समजली गेली. गडावरती काहीतरी दुर्घटना घडावी. महाराज पावली आले आणि या ठिकाणी 4 हात मागे होते. तानाजीरावांच्या रक्ताच्या थवळ्यात पडलेले पाहिल्यानंतर आपल्या स्वतःच्या दरीच्या शेल्यानं तानाजी मालुसरेच्या रक्तानं माखलेला केला होता. गड पवित्र केला. म्हणून पुढच्या पिढीला हे पवित्र जाणून मार्गदर्शन करावं. व्यतिरिक्त गडावर कुठल्याही बाजूनं कुठलीही काही क्षमता असताना अनैतिक संबंध असे पवित्र ठिकाण पुढच्या पिढीला या असणाऱ्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान युगपुरुषाच्या असणाऱ्या बुद्धिमत्तेचा वापर करून तो आपण पुढच्या पिढीला आपली बुद्धिमत्ता वापर करून त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं. श्रींची इच्छा. जय भवानी. जय शिवाजी. शिवाजी महाराज की जय. राजाराम महाराज सुद्धा शिवगडावर मरण पावले. राजाराम महाराज तंजावरच्या जिंजीच्या वेड्यात 1698ला झुल्फिकार खानाच्या दिलेर खानाच्या झुल्फिकार खानाच्या वेड्यात अडकलेल्या असताना राजाराम महाराज वयाच्या 35व्या वर्षी शिवगडावर आले. आणि राजाराम महाराजांना अल्पशी आधार झाला. राजाराम महाराज वयाच्या 35व्या वर्षी 3 मार्च 1700 मध्ये पलीकडच्या बाजूला महाराणी ताराबाईनं आपल्या दर्शनासाठी राजाराम महाराज या समाधीची स्थापना केलेली आहे. धन्यवाद तुम्हाला. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. रामकृष्ण.